नाशिक महामार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे। भिवंडी ते ठाणे या 3 मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना तब्बल 3 तासांचा प्रवास करावा लागतोय। महामार्गावर 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या असून शेकडो वाहन चालक वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। भिवंडीतील राजनोली ते मानकोली पर्यंत ही संपूर्ण वाहतूक कोंडी दिसून येते। वाहनांच्या जवळपास 4 ते 5 किलोमीटर पर्यंत रांगा या लांबच लांब लागलेल्या आहेत। तुम्ही या दृश्यांमध्ये पाहू शकता मोठ्या प्रमाणात अनेक प्रवासी या वाहतूक कोंडीत अडकून आहेत। 2 ते 3 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी सुद्धा 3 तासाचा कालावधी या ठिकाणी या वाहतुकीत लागत आहेत। मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असेल त्याचप्रमाणे या रस्त्याच्या कडेला जे अतिक्रमण वाढलेले आहेत त्या अतिक्रमण सुद्धा या वाहतूक कोंडीचा निर्माण करण्यासाठी दिसून येतात। त्याचप्रमाणे अनेक वाहन या वाहतूक कोंडीत अडकून आहेत। भिवंडीहून ठाण्यावर जाण्यासाठी जवळपास अर्धा तासाचा कालावधी लागत होता, परंतु या वाहतूक कोंडीमुळे 2 ते 2.5 तासाचा कालावधी या ठिकाणी वाहतूक प्रवासांना लागत आहे। भिवंडीहून एक वाद